आपली पुढची रेसिपी काय आहे? फणसाचीच भाजी आहे, यावेळेला सुकट घालून. फणसाचीच भाजी आहे, पण यावेळी सुकट घालून आहे. एक वेगळा प्रकार आहे. हा, साहित्य सांगतेस मला काय काय? कांदा, मोहरी, जिरं, हळद, आलं लसणाची पेस्ट, फणस, सुकट, हिंग, चिंच, तिखट आणि मीठ. ओके, साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. पण मला एक सांग, ही पारंपरिकच डिश असणार ना? कारण कोकण म्हटल्यावर मासे, त्यानंतर खोबरं, फणस, आंबा ह्याचा भरपूर मारा असतो आणि भात, आहे की नाही? ओके, साहित्य बघितले. आता जाऊया कृतीकडे. परत काय करायचं मला सांग आता. तेल टाकून गरम केलेलं आहे. ओके, आता ह्याच्यात हे करते, फोडणी आधी करून घेते. मोहरी, हिंग, जिरं. एखादी ज्येष्ठ इथे आली ना, आता ही थोडी लहान आहे, ज्येष्ठ आली की आता विचार आहे, ह्या म्हणीचा अर्थ काय? कुठली म्हण? हिंग लावून पण कोणी विचारत नाही, अशी एक म्हण आहे आपल्याकडे. या म्हणीचा अर्थ काय आहे ते हिंग टाकताना मला असं जाणवलं. मला हळद हे टाकली, कांदा टाकला. कांदा. हा फणस आपल्याला मगासारखं परत एकदा कुटून घ्यायचा आहे का? हो, तो कांदा सवतळून घेते, तोपर्यंत ते करते. आता आपल्याला कांदा हे करायचं. ओके, मी करू का तू ते कर? हा, मग मी तोपर्यंत त्याच्यात आलं लसणाची पेस्ट करते. मिरची, आलं लसणाचं वाटण आहे. ओके, एक साधारण 1 चमचा. हळद आणि तिखट. कांदा एकजीव कर. ओके, आता हे कांदा आपला परतून झालेला. हो, आता ह्याच्यात सुकट घालायची. म्हणजे हे असं नाही, असं नाही. बेसिकली ही सुकट त्याचे क्लीन करून पाण्यात थोडा वेळ भिजवायचं आणि मग तेलावर परतून घ्यायचं. तर तेवढं करायला वेळ नाही म्हणून मी तेलावर नुसतं हे फक्त परतून घेतलेलं आहे. हो, तेलावर परतलेलं आहे आणि थोडीशी हळद घातली, त्यामुळे तो रंग. ओके ओके, नाही तर म्हटलं हे असं घालायचं म्हणजे वांदेच होते. हा, नाही, म्हणजे ते क्लीन करून जरा वेळ लागतो ना. ओके ओके, ठीक आहे. वास उत्तम आलेला आहे. थोडीशी चिंचेचा कोळ आहे. चिंच कशी काय आली बुवा ह्याच्यात? कशासाठी? म्हणजे का चवीसाठी? हो, चिंच नाही तर आमसूला काही घालू शकतो. आता हे आणि फणस, हा, तो अख्खा घाला. मीठ सगळ्यात शेवटी ना? हो, मीठ शेवटी. मी ह्याच्यात लाल तिखट घातलं नाहीये. ज्यांना जास्त तिखट आवडतं ते तसं करू शकतात. घालायचं का जरा? हा, चालेल, थोडंसं चालेल. म्हणजे ऍक्च्युली आलं लसणीच्या पेस्ट मध्ये मिरची पण होती, त्यामुळे बस. किती वेळ ठेवायचं वाफेवर? हे ऍक्च्युली सगळं शिजलेलं आहे, त्यामुळे सहज एकजीव होण्यासाठी. हो, एकजीव होण्यासाठी 2 ते 3 मिनिटं. बस 2 ते 3 मिनिटं लागतील आपल्याला हे तयार व्हायला. पण तुम्ही साधारणपणे एक अर्ध्या मिनिटात लिहून घ्या साहित्य आणि कृती. फणसाची सुकट घातलेली भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कांदा, मोहरी, जिरं, आलं लसूण मिरची पेस्ट, हळद, फणस, सुकट, हिंग, चिंचेचा कोळ, कोथिंबीर, तिखट आणि मीठ. कृती: सुकट स्वच्छ करून तेलावर हळद घालून परतून घ्यावी. फणस उकडून कुस्करून घ्यावा. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग, जिरं, कांदा, आलं लसूण मिरची पेस्ट, हळद आणि तिखट घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये तेलावर परतलेला सुकट, चिंचेचा कोळ, उकडून कुस्करलेला फणस, मीठ, तिखट आणि कोथिंबीर घालून वाफवून भाजी सर्व्ह करावी.